ब्राह्मणवादाचा हा वैशिष्ट्य आहे की ब्राह्मणवाद नेहमी समरस व्हायला लागतो. ब्राह्मणवाद हा नेहमीच गिळंकृत करतो. म्हणजे पुष्यमित्र शृंगापासूनची परंपरा आहे की ब्राह्मणवाद हा बौद्ध धर्म असो, इतर जाती असो, त्या सगळ्यांना आपल्यामध्ये समरस व्हायला लावतो, म्हणजे आपले दास बनवतो. त्यामुळे बीजेपी मित्र पक्षाला खाणं हे त्यांचं ऑर्गॅनिक रचना आहे. बीजेपी, भारतीय जनता पक्ष म्हणजे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ब्राह्मणवाद. ब्राह्मणवाद मध्ये बनिया पण येतो आणि काही क्षत्रिय येतात, पण बहुजन त्याच्यापासून दूर असतो. त्या बहुजनाला शोषण करणं आणि जंगल आणि जमीन याच्यावर आपली, म्हणजे ते बळीचं प्रतीकच आहे ना, याच्यावर आपली मार्गी प्रस्थापित करणं. आता बघा, छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आलं, अडाणींनी लगेच जंगल तोडायला घेतलं. अच्छा. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ब्राह्मणवादामध्ये अनुस्यूत आहेत. त्यामुळे मित्रपक्षच काय, भाजप युटिलिटी नसेल किंवा RSS युटिलिटी नसेल, उपयुक्तता नसेल तर स्वतःच्या संघटनेतला मनुष्य सुद्धा खाऊन टाकतात. म्हणजे वापर संपला की अरे, तुम्हाला राम मंदिराच्या उद्घाटनाला मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हजर नाही. अडवाणींच्या जागी अडाणी आल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.